Welcome to all students. रयत शिक्षण संस्था, रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन ज्युनियर कॉलेज, myself कदम SV, SS लिगाडे विद्यालय and BJ लिगाडे junior college of science agri अकोला वासूद तालुका सांगोला. Subject physics. Today we will study the topic thermodynamics. The first point, thermodynamic process. A thermodynamic process is a procedure by which the initial state of a system changes to its final state. During such a change, there may be a transfer of heat into the system from its environment, means positive heat. Heat may be released from the system to its environment, means negative work. In the same way, some work can be done by the system, means positive work, or some work can be done on the system, means negative work. These changes should occur infinitely slowly so that the system remains in thermodynamic equilibrium. Such processes are called quasi-static system. When a thermodynamic system changes from its initial state to its final state, it passes through a series of intermediate states. This series of intermediate states, when plotted on a PV diagram, is called a path. P means pressure and V means volume, means pressure volume diagram is called a path. आता या ठिकाणी बघा, thermodynamic process means thermodynamics process is a procedure by which the initial state of a system changes to its final state. म्हणजे initial state to final state, त्यालाच आपण काय म्हणतो, थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणतो. आता त्या प्रोसेसमध्ये या ठिकाणी पॉझिटिव्ह हीट, निगेटिव्ह वर्क, पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क, means heat may be released from the system to its environment, which is negative work. Then some work can be done on the system, means negative work. These changes should occur infinitely slowly so that the system remains in thermodynamic equilibrium. Such processes are called quasi-static system. आता या ठिकाणी तुम्हाला quasi-static system स्टेटमेंट विचारली जाऊ शकते. When thermodynamic system changes from its initial state to its final state, it passes through a series of intermediate states. These series of intermediate states, when plotted on a PV diagram, is called a path. Means PV diagram means graph. P means pressure and V means volume. प्रेशर व्हॅल्यूमचा जो ग्राफ आहे याच्या माध्यमातून आपण काय करणार आहे, तो प्लॉट करणार आहे. देन वर्क डन ड्यूरिंग अ थर्मोडायनामिक प्रोसेस. Work done during the thermodynamic process depends on path followed by the system during that process as follows. बघा या ठिकाणी तुम्हाला PV डायग्राम दिसते. फर्स्ट डायग्राम मध्ये बघा, different ways to change a system
आणि सेकंड डायग्राममध्ये प्रेशर अँड व्हॅल्यूम बोथ चेंजेस, म्हणजे या ठिकाणी डिफरंट वेज टू चेंज अ सिस्टीम 1 नंबरचा कर्व आहे, हा 2 सेकंड आणि या ठिकाणी थर्ड आहे. आता फर्स्टमध्ये काय झालं बघा, A to B व्हॅल्यूम विच इज चेंजेस आणि या ठिकाणी प्रेशरसुद्धा काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. सेकंड कर्वमध्ये काय झालं बघा, या ठिकाणी प्रेशर विच इज कॉन्स्टंट अँड व्हॅल्यूम विच इज इन्क्रीजेस. आणि थर्डमध्ये काय झालं, प्रेशर या ठिकाणी सुद्धा प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि व्हॅल्यूम काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे. सेकंड डायग्राममध्ये बघा प्रेशर अँड व्हॅल्यूम बोथ चेंजेस, म्हणजे या ठिकाणी बघा प्रेशर आहे, या ठिकाणी व्हॅल्यूम आहे, म्हणजे प्रेशर पण चेंज होत आलेलं आहे आणि व्हॅल्यूम पण काय झालेलं आहे, चेंज होत आलेलं आहे. आता ग्राफ असा खाली आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी प्रेशर विच इज डिक्रीजेस अँड व्हॅल्यूम विच इज इन्क्रीजेस. फर्स्ट डायग्राममध्ये बघा, फर्स्ट कर्व प्रेशर विच इज डिक्रीजेस टू द इन्क्रीजिंग व्हॅल्यूम आणि सेकंड आणि थर्डमध्ये काय आहे, प्रेशर विच इज कॉन्स्टंट व्हॅल्यूम इन्क्रीजेस. त्याच्यानंतर डायग्राम सी मध्ये बघा, फर्स्ट व्हॅल्यूम चेंजेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड देन प्रेशर चेंजेस ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यूम, म्हणजे पहिल्यांदा काय केलेलं आहे, व्हॅल्यूम चेंज, प्रेशर त्यावेळेस काय ठेवलेलं आहे, कॉन्स्टंट ठेवलेलं आहे आणि नंतर काय केलेलं आहे, प्रेशर चेंज झालेलं आहे, व्हॅल्यूम काय ठेवलेलं आहे, कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी हे व्हॅल्यूम कॉन्स्टंट ठेवलेलं आहे आणि इथं हे प्रेशर काय केलं आहे, कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. या डायग्राममध्ये बघा, फर्स्ट द प्रेशर ड्रॉप्स ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यूम अँड देन व्हॅल्यूम इन्क्रीजेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. या ठिकाणी बघा, फर्स्ट द प्रेशर काय केलं आहे, ड्रॉप्स, इथून ड्रॉप केलेलं आहे ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यूम, इथं कॉन्स्टंट व्हॅल्यूममध्ये हे व्ही काय आहे, कॉन्स्टंट ठेवलेलं आहे अँड देन व्हॅल्यूम इन्क्रीजेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर, म्हणजे या ठिकाणी परत हे प्रेशर कॉन्स्टंट ठेवलेलं आहे आणि व्हॅल्यूम काय केलेलं आहे, इन्क्रीज केलेलं आहे. बघा, कन्सिडर द फिगर ए, आपण बघितलं की अबाव इट डिस्क्राइब्स different ways in which we can change the state of a system from state A PIVI to state B PF. आता फर्स्ट डायग्राममध्ये आपण कर्व बघितला, ए पासून बी कडे आलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी प्रेशर जे आहे ते प्रेशर काय झालं, डिक्रीज झालं आणि व्हॅल्यूम काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे. कर्व 1 shown in the above figure B is the path along which both pressure and volume changes, the pressure decreasing while volume is increasing. In this case, work done is positive and is equal to the area under the isotherm. या ठिकाणी बघा, सेकंड डायग्राम मध्ये या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रेशर आणि व्हॅल्यूम विच इज चेंजेस, प्रेशर विच इज डिक्रीजेस, व्हॅल्यूम विच इज इन्क्रीजेस, आणि या पद्धतीने हा काय केला, ए टू बी कर्व आलेला आहे. देन second way to change the state as shown by curve second in figure C. In this case, first volume increases at constant pressure, then pressure decreases at constant volume. Work done in this process is represented by the shaded area under the curve second in figure C. आता फिगर सी मध्ये बघा, फिगर सी मध्ये फर्स्ट व्हॅल्यूम चेंजेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर, म्हणजे या ठिकाणी काय केलंय, व्हॅल्यूम चेंज केलंय आणि प्रेशर काय ठेवलेलं आहे, कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. बघा या ठिकाणी व्हॅल्यूम चेंजेस, प्रेशर काय ठेवलेलं आहे, कॉन्स्टंट ठेवलेलं आहे.
अँड देन प्रेशर चेंजेस ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यूम. त्याच्यानंतर काय केलं, इथून बघा प्रेशर चेंज केलं आणि व्हॅल्यूम काय ठेवलं, कॉन्स्टंट ठेवलं. आणि हा जो शेडेड एरिया आहे ते काय आहे, वर्क डन आहे. Third way to change the state is as represented by the curve 3 in figure D. Work done is represented by shaded area in figure D. From this, it clear that the work done by a system depends not only the initial and the final states but also on the intermediate states, that is on path along which the change takes place. आता या ठिकाणी बघा थर्ड वे टू चेंज द स्टेट इज ॲज रिप्रेझेंटेड बाय द कर्व 3 इन फिगर डी. आता फिगर डी आपण बघूया. बघा या ठिकाणी फिगर डी मध्ये फर्स्ट द प्रेशर ड्रॉप्स ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यूम, म्हणजे ए पासून प्रेशर ड्रॉप केलं, व्हॅल्यूम काय आहे, कॉन्स्टंट आहे, इथंपर्यंत ड्रॉप केलं. व्हॅल्यूम हे V1 जे दिसतंय ते काय आहे, कॉन्स्टंट आहे. देन व्हॅल्यूम अँड देन व्हॅल्यूम इन्क्रीजेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. त्याच्यानंतर हे P1 या ठिकाणी प्रेशर काय ठेवलं, कॉन्स्टंट ठेवलं आणि व्हॅल्यूम काय केलेलं आहे, इन्क्रीज केलेलं आहे B पर्यंत. बघा आपण डायग्राम बघितली डी. थर्ड वे टू चेंज द स्टेट इज ॲज रिप्रेझेंटेड बाय द कर्व 3 इन फिगर डी. वर्क डन इज रिप्रेझेंटेड बाय शेडेड एरिया इन फिगर डी. फिगर डी मध्ये जो शेडेड एरिया आहे ते काय आहे, वर्क डन आहे. फ्रॉम दिस इट क्लिअर दॅट द वर्क डन बाय अ सिस्टीम डिपेंड्स नॉट ओनली द इनिशियल अँड द फायनल स्टेट बट ऑल्सो ऑन द इंटरमिडिएट स्टेट्स. म्हणजे या चार डायग्रामवरून आपल्याला असं लक्षात आलं की वर्क डन जे आहे, वर्क डन बाय अ सिस्टीम डिपेंड्स नॉट ओनली द इनिशियल अँड द फायनल स्टेट. म्हणजे वर्क डन आहे ते इनिशियल आणि फायनल स्टेटवरती डिपेंड्स नाही, बट ऑल्सो ऑन द इंटरमिडिएट स्टेट्स. ते कशावरती, इंटरमिडिएट स्टेटवरती काय आहे, डिपेंड आहे. दॅट इज ऑन path along which the change takes place. Then another point, heat added during a thermodynamic process. या ठिकाणी डायग्राम बघा. isothermal expansion of gas, burner superheat system does work on piston. Work greater than 0, heat greater than 0. या ठिकाणी व्हॅल्यूम आहे, हे पण इथं व्हॅल्यूम आहे. हे पिस्टन आहे, या ठिकाणी पण हा काय आहे, पिस्टन आहे, इथं बर्नर आहे. Consider a thermodynamic system consisting of an ideal gas enclosed in a cylinder with a movable, frictionless and massless piston. Suppose the volume is to be changed from Vi to Vf. म्हणजे त्या ठिकाणी गॅसचं व्हॅल्यूम काय झालं, चेंज केलं Vi to Vf at constant temperature T. This can be done in two different ways in which this change in volume can be made. Figure A shown the first method. In this case, the gas is heated slowly in controlled manner so that it expands as a constant temperature. या ठिकाणी फिगर मध्ये आपण बघितलेलं आहे
व्हॅल्यूम काय आहे डिफरंट आहे, या ठिकाणचं व्हॅल्यूम आणि या ठिकाणचं व्हॅल्यूम काय आहे वेगळं आहे. आणि या ठिकाणी स्लोली हीट काय केलेलं आहे या पिस्टनला दिलेले आहे. It reaches the final volume Vf isothermally. The system absorbs a finite amount of heat during this process. त्याच्यामध्ये काय होतं बघा, व्हॅल्यूम काय झालं Vi to Vf झालं isothermally means temperature which is constant. The system absorbs a finite amount of heat during this process. फर्स्ट प्रोसेसमध्ये व्हॅल्यूम काय केलेलं आहे चेंज झालेला आहे टू द टेम्परेचर विच इज कॉन्स्टंट. देन सेकंडमध्ये बघा, सडन अनकंट्रोल्ड एक्सपान्शन ऑफ गॅस, नो हीट इंटर्स, सिस्टीम डज नो वर्क. आता पहिल्या पार्टमध्ये कंट्रोल्ड गॅस होता, या ठिकाणी अनकंट्रोल्ड एक्सपान्शन ऑफ गॅस आहे. बघा या ठिकाणी व्हॅक्यूम आहे, ही फायनल व्हॅल्यूम V1 प्लस V1 डॅश हे V1 व्हॅल्यूम आहे, या ठिकाणची V1 डॅश आहे, X Y X पार्ट आहे, हा Y पार्ट आहे. In the second case, as shown in figure B, gas cylinder is now surrounded by an insulating material and it is divided into two compartments by a thin breakable partition. The compartment X has a volume Vi and the compartment Y has a volume Vi dash, so that Vi plus Vi dash which is equal to Vf. या ठिकाणी बघा दोन कंपार्टमेंट केलेले आहेत, एक Vi आणि दुसरं Vi डॅश. हे X कंपार्टमेंट आहे आणि हे Y कंपार्टमेंट आहे. दोन कंपार्टमेंटचं व्हॅल्यूम वेगळं वेगळं आहे आणि डिफरंट व्हॅल्यूम, टोटल व्हॅल्यूम विच इज इक्वल टू Vf अँड विच इज इक्वल टू Vi प्लस Vi डॅश. बघा ह्या ठिकाणी टोटल व्हॅल्यूम Vf is equal to Vi plus Vi dash. The compartment X on the cylinder is filled with the same amount of gas at the same temperature as that in the first case shown in figure A. Compartment X मध्ये काय केलं आहे, filled with the same amount of gas at the same temperature as that in the first case. फर्स्ट केसमध्ये ज्या अमाऊंटचा आपण गॅस घेतलेला होता त्याच टेम्परेचरचा सेम टेम्परेचर आणि सेम अमाऊंट ऑफ गॅस काय केलेला आहे एक्स कंपार्टमेंटमध्ये घेतलेला आहे. द कंपार्टमेंट वाय इज एम्प्टी. कंपार्टमेंट वाय काय आहे एम्प्टी आहे. इट कंटेन्स नो गॅस पार्टिकल्स और एनी अदर फॉर्म ऑफ मॅटर. द इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टम इज द सेम in both cases. The partition is now suddenly broken. This causes a sudden uncontrolled expansion of the gas. The gas occupies the volume that was empty before the partition is broken. आता Y कंपार्टमेंट कसं आहे empty आहे आणि जे पार्टिशन आहे ते पार्टिशन काय झालेलं आहे या ठिकाणी ब्रेक झालेलं आहे. देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द गॅस अँड इट्स सराउंडिंग्स बिकॉज द सिलेंडर इज नाउ सराउंडेड बाय अन इन्सुलेटिंग मटेरियल. आता सिलेंडरच्या सराउंडिंगला काय आहे इन्सुलेटिंग मटेरियल आहे, मात्र पार्टिशनमध्ये काय झालेलं आहे ब्रेक झालेलं आहे. कारण का तर वाय कंपार्टमेंट कसं होतं एम्प्टी होतं आणि जे पार्टिशन जे आहे
पार्टिशन काय झालेलं आहे, ब्रेक झालेलं आहे, कारण त्या ठिकाणी अनकंट्रोल्ड एक्सपान्शन ऑफ द गॅस, म्हणजे गॅसमध्ये काय झालं आहे, एक्सपान्शन झालं आहे. द फायनल व्हॅल्यूम ऑफ द सिस्टीम आफ्टर द पार्टिशन इज ब्रोकन इज VF. म्हणजे पार्टिशन ब्रेक झाल्यानंतरचं जे व्हॅल्यूम आहे गॅसचं ते किती आहे, VF एवढं आहे. इन दिस केस the gas has not done any work during the expansion because it has not pushed any piston or any other surface for its expansion. Such expansion is called free expansion. हे जे एक्सपान्शन आहे ते कसलं एक्सपान्शन आहे, फ्री एक्सपान्शन आहे. म्हणजे त्या गॅसला कोणत्याही प्रकारचं वर्क डन नाही किंवा कोणत्याही पिस्टननं पुश केलेलं नाही, तरी पण त्याचं काय झालेलं आहे, एक्सपान्शन झालेलं आहे. आणि त्या एक्सपान्शनलाच आपण काय म्हणतो, फ्री एक्सपान्शन म्हणतो. इन धिस देर इज नो एनी चेंज इन टेम्परेचर, दॅट इज इट इज ॲन आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे त्या ठिकाणचं त्या गॅसचं टेम्परेचर सुद्धा चेंज झालेलं नाही आणि त्यालाच काय म्हणतो आपण, आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो. फॉर एक्झाम्पल abrupt puncturing of an inflated balloon or a tire. This is the example of that free expansion. बघा या ठिकाणी हीट ॲडेड ड्युरिंग अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस, याच्यामध्ये फर्स्ट पार्टमध्ये आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ गॅस, या पहिला जो पिस्टन आहे त्याचं व्हॅल्यूम VI एवढा आहे आणि या बर्नरला आपण काय केलेलं आहे, हीट दिलेले टू द कॉन्स्टंट टेम्परेचरपर्यंत आणि या ठिकाणचं व्हॅल्यूम काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे, म्हणजे वर्क डन झालेलं आहे, वर्क ऑन अ पिस्टन. देन सेकंड पार्टमध्ये बघा या ठिकाणी दोन कंपार्टमेंट केलेत, एक एक्स कंपार्टमेंट आणि दुसरं वाय कंपार्टमेंट. याच्यामध्ये पार्टिशन आहे आणि या ठिकाणी या सिलेंडरला इन्सुलेटिंग मटेरियलचं कोटिंग केलेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचं वर्क डन या ठिकाणी नसताना, म्हणजेच कोणत्याही प्रकारचं पिस्टनचा वापर नाही किंवा वर्क डन नाही, तरी पण या ठिकाणी गॅस काय होतो, त्याचं एक्सपान्शन होतं. आता वाय कंपार्टमेंट फ्री आहे आणि हे कंपार्टमेंटमध्ये गॅस आहे, सेम अमाऊंट सेम टेम्परेचर टू द पार्ट एमध्ये जे आपण बघितलं त्याच पद्धतीचा. आणि या ठिकाणी त्याचं काय होतं, एक्सपान्शन होतं, त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रीली एक्सपान्शन. आणि टोटल व्हॅल्यूम जे आहे ते व्हॅल्यूम किती आहे, VF इज इक्वल टू VI प्लस VI डॅश. म्हणजे वर्क डन किती झालं, या ठिकाणी 0 झालं. कोणत्याही प्रकारची हीट या सिलेंडरला दिलेली नाही, म्हणजे अमाऊंट ऑफ हीट विच इज इक्वल टू 0. अमाऊंट ऑफ हीट पण 0 आहे, वर्क डन पण काय आहे, 0 आहे. मात्र या गॅसचं काय झालं आहे, इथं फ्री वाय कंपार्टमेंट फ्री असल्यामुळं त्याचं काय झालं, एक्सपान्शन झालं. ओके, थँक्यू.